श्री शिवाय नमस्तुभ्यम। आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। रक्षाबंधन या सणाविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। भाऊ बहिणींच्या पवित्र नात्यांचा सण म्हणजेच रक्षाबंधन। या दिवशी बहीण भावाला ओवाळते, त्याच्या हातात राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्याची कामना करत असते। भाऊही बहिणीला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करत असतो। या दिवशी घरात गोड-धोड स्वयंपाक बनवला जातो आणि तो सर्वजण मिळून शेअर केला जातो, म्हणजे खाला। दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो। रक्षाबंधन कधी आहे आणि रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त काय आहे याविषयी सांगते। हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजे 19 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो। सकाळी 3:04 मुहूर्त सुरू होईल, तो रात्री 11:55 पर्यंत असेल। शास्त्रानुसार कोणताही उत्सव उदयतिथीच्या हिशोबाने साजरा केला जातो, त्यामुळे यावेळी रक्षाबंधनाचा पर्व 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त। रक्षाबंधनाचा मुहूर्त दुपारी 1:30 सुरू होईल, तो रात्री 9:08 पर्यंत संपेल। मुहूर्त कालावधी 7 तास 38 मिनिटाचा राहणार आहे। रक्षाबंधनासाठी दुपारचा मुहूर्त 1:43 पासून ते सायंकाळी 4:20 पर्यंत हा कालावधी 2 तास 38 मिनिटाचा इतका आहे। रक्षाबंधनाच्या प्रदोष काळाचा मुहूर्त संध्याकाळी 6:56 ते रात्री 9:08 पर्यंत आहे। रक्षाबंधनासाठी भद्रा काळ। रक्षाबंधन भद्र अंतिम वेळ दुपारी 1:30 वाजता। रक्षाबंधन भद्र वेळ सकाळी 9:51 असेल वाजल्यापासून सकाळी 10:53 पर्यंत असेल। रक्षाबंधन भद्रामुख सकाळी 10:53 पासून ते 12:37 पर्यंत असेल। आरतीची थाळी कशी तयार करतात रक्षाबंधनाच्या दिवशी आरतीच्या थाळीचं चंदन आवश्यक ठेवतात। धार्मिक मान्यतेनुसार चंदन पवित्र मानलं जातं। चंदनासोबत थाळीमध्ये कुंकू, अक्षदा, दही सुद्धा ठेवतात। कुंकू आणि अक्षदांमुळे नकारात्मक शक्ती दूर होते आणि रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी थाळीत दिवा जरूर लावला जातो, त्यामुळे बहीण भावांचं प्रेम पवित्र होतं। याशिवाय थाळीत मिठाई किंवा पेढा ठेवला जातो। रक्षाबंधनाचे महत्त्व काय आहे? धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून भाऊ मानलं आहे। या दिवशी बहीण भावांच्या हातात रक्षाबंधन कवच बांधून त्यांची सुखी जीवनाची कामना करते, तर भाऊ सुद्धा या रक्षासूत्र बांधल्याने बहिणीचे संरक्षण करण्यास संकल्प करतो। वरील माहिती ही सर्व रक्षाबंधनाविषयीची आहे। तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।